तो है गाइस, वेलकम बैक टू द सैलटॉक चैनल में आप सभी का स्वागत है। तो आज है शिव जयंती, सबको जय भीम जय शिवराय गाइस। तो गाइस आज का ब्लॉग ये होने वाला है कि सब जगह हर जगह में मतलब मानपुर में ये होता है, जयंती होता है हर जगह में। बहुत मतलब पोवाड़ा बिवाड़ा जो होता है ना वो सब बोलते, बहुत मज़ा आने वाला है गाइस। आप ब्लॉग एंड मत करना, तो प्लीज़ ब्लॉग में लगे रहना। अपने साहिल भाई से भी आपको मिलवाता हूँ। तो आज अपने इतने दिन से आज चांद हो गए किधर से तो क्या पता नहीं है। तो बाय, क्या कर रहा है, कैसी अभी तेरी मतलब काम पे जाके कैसा लग रहा है तुझे? बहुत मुश्किल है, बहुत मुश्किल है, सच्ची में बहुत मुश्किल है। तो मतलब ऐसे कितना काम किया तूने? हाँ? कितना काम किया आज? कितना काम नहीं किया वो कुछ, कितना काम नहीं किया आज तू ये बता। मैं कुछ भी काम नहीं किया। तो तेरा बदन, बहुत काम किया। तेरा बदन कैसे दुख रहा है? ये सब बहुत दुख रहा है। हाँ। ये आदि की बहन ज्यादा फड़फड़ा रही है अभी है। तो भाई तो ब्लॉग एंड मत करना, ब्लॉग में बने रहना। आज शायद भाई भी जल्दी आए थे अपने लिए, है ना? अरे बहुत बाबा, क्या बताऊँ तुम लोग को यार। गाइस क्या बताऊँ, कामों को भी लग गया है, इसने बताया ही नहीं। काय तर भेटला तर काय केला तरी डार्क भरायसाठी काय बनवलं पाहिजे कोण आणणार काय ते काय या साई गेला का तो कौन? तो गाइस अभी ये देखो, ये छोटा वाला है, ये देखो गाइस। तो चलो सीधा उधर ही मिलते, बाय। गाइस ये देखो, ये दूसरा है गाइस। गाइस ये देखो, सामने भी है। ये देखो गाइस, हिंदू साम्राज्य प्रतिष्ठान। तो गाइस अभी और आगे जाते आवाज नहीं आ रहा है। चलो आगे चलो गाइस, चलते रहो सिर्फ। सामने भी है देखो, सामने डांस में चाले गाइस। ये देखो गाइस, सामने भी है। तो चलो पहले सामने जाते फिर आपको दिखाते। ये देखो, ये देखो गाइस, ये गाइस फटाके एवढा मोठा होता त्याच्यापेक्षाही 5 पटीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे. तो गाइस ये देखो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रत्येक गोष्ट आपण फक्त छावा चित्रपट बघितल्यानंतर 3 तासाचा चित्रपट बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं. बरेच जण आम्हाला बोलतात की एवढा भारी चित्रपट बनवलाय की अक्षरशः
सिनेमागृहातून बाहेर येताना आमच्या डोळ्यात पाणी. पण ज्या दिवशी संगमेश्वरमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडलं गेलं, त्या दिवसापासून संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला तो पूर्ण 1 महिना जर आपण उघड्या डोळ्यांनी फक्त इतिहासाच्या कानाकोपऱ्यात कुठे लिहिलं असेल तर वाचा, नसेल लिहिलं असेल तर तेच आपण धर्मवीर बलिदान मास म्हणून पाहतो. गाइस अभी भाषण दे रहे. महाराष्ट्रामध्ये एकही गाव असं नाही की तिथे धर्मवीर बलिदान मास पाळला जात नाही. धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय तर ज्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्या दिवसापासून बहादूरगडावरती नेल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांसोबत जे जे काय क्रूर अन्याय अत्याचार केले गेले त्या प्रत्येक क्रूर अन्याय अत्याचाराचं रोज आपण आहे ना आठवण काढणार. पब्लिक देखो गाइस. बलिदान मास धर्मवीर बलिदान मास हे आपण मानपूरमध्ये गेली 8-10 वर्षापासून पाळतोय. प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आम्ही जातो, प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या मराठी माणसाची एक सवय आहे, जोपर्यंत दुसऱ्याने दाखवलेली इतिहास आपण बघत नाही तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही. काय लक्षात घ्या, येत्या 27 फेब्रुवारीला अमावस्ये दिवशी आपले धर्मवीर बलिदान मास चालू होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत आपलं धर्मवीर बलिदान मास असतं तब्बल 1 महिना. आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन मध्य अमावस्या दिवशी आपण रात्री मानपूर स्टेशनला संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मुक्पदयात्रा काढतो. महाराष्ट्र नगरपासून शिवनेरीनगर ते मानपूर स्टेशनपर्यंत आपण समाप्ती करतो. प्रत्येकाला एकच कळकळीची विनंती आहे, सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, येत्या 27 फेब्रुवारीपासून ज्यांना जसं शक्य होईल तो गाइस चलो अभी और आगे भी ये मिलते. आपण बोलतो की ये देखो ये दूसरी जगह पे आया, कल जिधर मिला था उधर था. ये देखो गाइस, जय. ये देखो गाइस, आता आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी 2025 मध्ये आपण नवी मुंबईहून मणिकर्णिका तो गाइस अभी देखो इधर भी, ये देखो गाइस. सुरू राहू दे गाइस आणखी पुढे घ्या. तो गाइस अभी देखो देखो रे. गाइस इधर भी बहुत बड़ा होता पुढचा जो है. आपला कार्यक्रम आहे मी सांगितलं मणिकर्णिका पथक, आपल्या लहान मुलांचं एक पथक आहे नवी मुंबईवरून. याच्या आधी तुम्ही कधी शिवकालीन मैदानी खेळ पाहिले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण मंडळाच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच आपण विशेष आकर्षण म्हणून या पथकाला बोलवलंय. सर्व इयत्ता 10वीच्या आतली मुलं आहेत, आपल्या समोर प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व मुलांसाठी. कार्यकर्त्यांनी त्यांना अपेक्षित ते सहकार्य करायचं ही विनंती. तो गाइस अभी देखो कुछ तो होने वाला है ये बेला. बोल
कुछ तो हो रहा है गाइस, ये देखो, ये देखो गाइस। गाइस रुको जरा, चालू होने के बाद दिखाता हूँ आपको। गाइस गाइस देखो, खूप खूप आभार. माझ्या मते पूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण थोडीशी जागा सर्वांनी, अर्धे आपले लोक या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आम्हाचे आधारस्तंभ विजय तांबे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. तांबे साहेबांना मी विनंती करतो, नेहमी आम्हाला त्यांचा सहकार्य असतो. आमचं क्रिकेट असतो, त्यांचा एक यथोचित सत्कार या ठिकाणी मंडळाचे खजिनदार राहुल जाधव यांच्यातर्फे होतोय. तांबे साहेबांना विनंती की कृपया मंचावर यायचे. तो गाइस अभी देखो चालू हो रहा है कुछ तो, ये बच्चे लोग देखो सामने खड़े, ये देखो विजय तांबे साहेब पूर्वीमध्ये राहतात. प्रत्येक वर्षी आमची कोणतीही क्रिकेटची टुर्नामेंट असो, कोणताही कार्यक्रम असो, फक्त एका आवाजावर कोणतंही सहकार्य ते करतात. त्यांचा यथोचित सत्कार मंडळाचे धडाडीचे खजिनदार राहुल जाधव यांच्या हस्ते होतोय. गाइस ये देखो, तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती की जोरदार टाळ्या वाजवून तांबे साहेबांचं आभार व्यक्त करायचे. खूप खूप आभार तांबे साहेब. रुको और भी है, दिखाता हूँ आपको, चलो। आपण आता सुरू चालू करूया. हो रहा है, अभी देखते क्या होता है क्या नहीं, तो सीधा अभी ये देखो हो रहा है चालू, सीधा उस पे दिखाते कुछ तो है गाइस, खेल का कुछ तो है, मतलब रंडी बिंडी फिराते ना वो सब है, तो देखते ठीक आहे, सुरू करूयात आपण. छत्रपती शिवाजी महाराज की. तो गाइस अभी देखो चालू हो रहा है. सर्व इयत्ता 10वीच्या आतली मुले आहेत ते आपल्या समोर शिवकालीन मार्ग
मंदिर है गाइस, सामने भी। चलो सीधा आगे मिलते हैं आपको, बाय। अभी देखो मैं दूसरी जगह उधर से आया हूँ डायरेक्ट। ये देखो चाल महाराजांचा, शिवाजी महाराजांची कीर्ती महान होती, महाराजांची कीर्ती महान। बल्ला बल्लांना फुटलाय गाम, याला कोण गाली सण, दरबारी पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का। नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी गेला पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। अचानक एक सरदार उठला, तो बोलला अंबला येणे शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला। नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, गीता जागता जणू शैतान। खान बोलू लागला छाती ठोकून, शिवबाला टाकतं चिरडून। खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं गोड दळ पाय गळ, फौज फाटालाय बक्कळ, अंगी दहात तिचं बळ, पाहणारा काटे चळचळ। वाटेत भेटे त्याला चिरडी, तेथील खानाची सेना निघाली। गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार आहे वाद, आता शिवबाचं काही खरं नाही। इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा तोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेचा पंत सरदार। रायबा, शिवबा आमचा पुत्र केवळ नव्हे तर अख्ख्या मराठा जनाचा स्वाभिमान आहे। या मातीने पुत्र गमावला तरी बेहतर, पण मराठा जनाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा तो सावा, गनिमाला कसा टेसावा, डोक्यात गणे मी कावा, बेटीचा धाडेला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा। खानानं असं तसंच कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करामतीची, नाही त्याला जा शिवाजीराजाच्या करामतीची, आणि काही नाही त्याला जाणीव शक्तीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, आणि करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची। जिरो जी 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 जी, जिरो जी 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 जी। खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता। भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला, आणि अशा या शामियाना कानडवलं पडुलत आला, कानडवलं पडुलत आला। सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मोहाला, शिवबाच्या संगती मोहाला। खाना राजाला पाहून कान म्हणतो, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ। खाना हाक मारी तो श्री, खाना हाक मारी तो श्री, ढोकून नजर गैरी, ढोकून नजर गैरी, जिरो जी 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 जी। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला। खरखर असा आवाज झाला, खरखर आवाज झाला, शिकलं कवत अंगाला, शिलकं कवत अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान लडबडला। इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछवा घुसवला, वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला। तरा तरा पाडला पोटाला, तरा तरा पाडला पोटाला। खानाचा खोकला बाहेर आला। हो जी 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 जी। धन्यवाद। धन्यवाद आर्या, आर्यासाठी जोरदार टाळ्या। तो गाइस अभी चलो दूसरे लोकेशन। तो गाइस ये हमारे गली का छोटा लोकेशन है, लोकेशन बोल रहा अपना ये।
गाइस अभी देखो मंडळाचे सर्व को शेट ठोक दीजिए महाकाल का दबा के लाकर शेट ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ